तुमच्याकडे येतो। आणखी एक महत्त्वाची बातमी आहे ती आपण पाहूया। मुंबईमध्ये मनसे आणि महाविकास आघाडीचा मोर्चा सभास्थळी व्हॅनिटी व्हॅन आणण्यात आले आहे। मुंबईमध्ये खरं तर मनसेचा आणि मविआजचा मोर्चा आणि याच मुळ्याला अवघा आता एक तास आघाडी असेल आणि मनसे असेल या संपूर्ण या पक्षांकडनं हा सत्याचा मोर्चा जो आहे तो थोड्याच वेळात फॅशन स्ट्रीट पासून निघणार आहे। परंतु आपण पाहू शकतो की मेट्रो सिनेमाच्या चौकामध्ये व्हॅनिटी व्हॅन जी आहे ती या ठिकाणी आणलेली असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। खरं तर या संपूर्ण मोर्चामध्ये अनेक महत्त्वाचे दिग्गज नेते जे आहेत ते सामील होणार आहे आणि या सगळ्या नेत्यांची गैरसोय होऊ नये याकरता या ठिकाणी मेट्रो सिनेमाजवळ व्हॅनिटी व्हॅन जी आहे ती या ठिकाणी आणलेलं असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। मेट्रो सिनेमाच्या या परिसरामध्ये खरं तर मोठ्या प्रमाणात पोलिसांचा बंदोबस्त जो आहे तो तैनात करण्यात आलेला असल्याचं पाहायला मिळतं। महाविकास आघाडी असेल मनसे असेल या सर्वच पक्षाचे झेंडे बॅनर्स पोस्टर्स जे आहेत ते या ठिकाणी ठिकठिकाणी लावलेले असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। खरं तर फॅशन स्ट्रीट पासून ते मुंबई महानगरपालिकेच्या मुख्यालयापर्यंत हा संपूर्ण सत्याचा मोर्चा जो आहे तो निघणार आहे। निवडणूक आयोगाच्या विरोधातलं बंड जे आहे ते आता राज्यातल्या प्रमुख विरोधी पक्षांकडनं पुकारलं गेलेलं असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। कारण की सातत्यानं मतचोरी असेल मतदार याद्यांमधला घोळ असेल या सगळ्या मुद्द्यांवरतून विरोधी पक्ष जो आहे तो आक्रमक झालेला होता। सातत्याने या सगळ्या विरोधी पक्षांनी निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांची बैठका घेतल्या परंतु या बैठकीमध्ये कोणताच निर्णय तोडगा निघाला नसल्यामुळे खरं तर त्यांचं समाधान झालं नसल्यामुळे हा मोर्चा जो आहे तो काढण्यात आलेला असल्याचं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं। व्हिडिओ जर्नलिस्ट सिद्धेश नाईकसह अक्षय मंकणी, टीव्ही मराठी, मुंबई। ज्या ठिकाणी सभा होणार आहे तिथे आता व्हॅनिटी व्हॅन देखील आणण्यात आलेले आहेत। तर मेट्रो सिनेमापासून ते सीएसएमटी स्थानकापर्यंत सगळे रस्ते देखील बंद करण्यात आलेले आहेत। तसेच ठिकठिकाणी बॅनरबाजी या ठिकाणी करण्यात आली आहे। तसंच मनसे सेना यांचे झेंडे देखील या ठिकाणी बॅनर्स पोस्टर्स घेऊन या ठिकाणी जे कार्यकर्ते पदाधिकारी आहेत ते दाखल झालेले आहेत। काय भावना आहेत तुमच्या ताई, तुम्ही या ठिकाणी पोहोचलायत, काय म्हणाल? जे सत्य आहे ते जनतेला कळून चुकलेलं आहे, सगळ्यांना माहिती आहे आणि जे सत्य आहे तेच दाखवायचंय त्यासाठी। आणि शिवसेना हे संघर्ष करण्यासाठी नेहमी एक नंबरवरती आहे, हे लक्षात घ्या। मतदार यादीत खरंच घोळ झाला, तुम्हाला अनुभव? बिल्डिंगचं उदाहरण घ्या, माझी चन्नी रोडची बिल्डिंग आहे, त्याच्यामध्ये बाबुलनाथचा ॲड्रेस आहे। बाबुलनाथचा ॲड्रेस कसा, तो कोण आहे, कसा ठेवलाय तुम्ही? बाबुलनाथचा काय संबंध? केली तुम्ही निवडणूक अधिकाऱ्यांकडे याबद्दल कधी तक्रार केलेली आहे, बघतो करू ते काय मृत माणसाचं किती वेळा नाव आम्ही कट करतो पण ते काय अजून कट होत नाही। बरे ह्यांना पोचते कोण? मुंबईत पोचते ना सगळ्या सेंट्रल गव्हर्नमेंटला, तरी पण आमच्या विरोधात असे वागतात, काय बोलणार तरी काय? भूमिका नेमकी काय असणार आहे आजच्या मोर्चाने? बोगस वोटिंग बंद व्हायला पाहिजे, खोटी नावं आणि फेर मतदान परत करा पुन्हा। तुम्ही सुद्धा दाखल झाले, काय काय भावना आहेत तुमच्या मोर्चात? मोर्चा म्हणजे आम्हाला हे सत्याचीच लढाई आहे ना आमची। जे सत्य आहे ते आम्हाला दाखवायचंय सगळ्यांना पुढ्यामध्ये। लढाईच आमची सत्याची आहे। आपण पाहतोय या ठिकाणी आपण पाहतोय की आता घोषणाबाजीला सुरुवात झालेली आहे। भाजप सरकारच्या विरोधात घोषणाबाजी होते, त्यासोबतच निवडणूक आयोगाने बोगस मतदार यादी जी आहे ती रद्द करावी अशी मागणी सुद्धा केली जाते। शिवसैनिक पदाधिकारी जे आहेत ते आता मुंबईच्या महानगरपालिकेसमोरील रस्त्यावर यायला सुरुवात झालेली आहे। मोर्चाला काही वेळामध्ये सुरुवात होते, यानंतर सभा होणार आहे। या सभेमध्ये उद्धव ठाकरे, राज ठाकरे आणि काँग्रेसचे त्यासोबतच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते काय भाष्य करणार आहे पाहणं महत्त्वाचं ठरेल। कॅमेरा पर्सन योगेश गुरवसह गिरीश गायकवाड, टीव्ही 9 मराठी, मुंबई। येणार आहेत रेल्वेचा पर्याय मार्ग आपण का निवडलेला आहात आणि रेल्वेने मोठ्या संख्येने आपले कार्यकर्ते जे आहेत ते या ठिकाणी येतात? कारण वाहनं घेऊन येऊ शकलो असतो पण आम्हाला इतर लोकांना त्रास द्यायचा नाही आहे। त्याच्यामुळे इतर लोकांना ऑफिसेस असतील किंवा अन्य ठिकाणी काम करणाऱ्या लोकांना वेटीस धरून आम्हाला हे साध्य करायचं नाही आहे। आणि ते जर करायचं असतं तर आम्ही निश्चित करू शकलो असतो, पण सन्मान्य राजसाहेबांनी रेल्वेचा पर्याय हा आम्हाला दिला आणि आम्हाला तो सोयीस्कर वाटला, त्याच्या जेणेकरून आम्ही सहजरित्या मोर्चास्थळी आम्ही पोहोचू शकतो। या माध्यमातून आम्हाला रेल्वे ही आम्हाला बरी वाटली। दुसरीकडे पाहायला गेलं तर ज्या पद्धतीने हा मोर्चा आहे, काय वाटतं? विरोधक तर बोलतात की राष्ट्रीय स्टंटबाजी आहे, असे वेगवेगळ्या टीका करतात। आज तुम्ही सहभागी झालात, काय नेमका कार्यकर्ता? राजकीय स्टंटचा विषयच येत नाही, सर्वसामान्य लोकांचा अपमान या लोकांनी केलेला आहे। कारण मतदान अक्षरशः चोरी केलेलं, सावळा गोंधळ केला, बनवाबनवी केली आहे। अशा पद्धतीचे किती वेगवेगळ्या पक्षाच्या वतीनं डेमो दाखवले गेले मशीनमध्ये, कशा प्रकारच्या चोरी केली गेलेलं आहे। म्हणून खोट्या मतदार यादी विरोधात सत्याचा मोर्चा आज या ठिकाणी आणलेला आहे। सत्य जे प्रामाणिकपणे लोक काम, यादी जी आता समोर घोळ निघणार आहे, काय वाटतं की यामधनं कुठेतरी आपल्याला न्याय मिळेल का? नाही, यादीमध्ये आता नक्कीच घोळ आहे। आता काही कारणास्तव हर्षवर्धन सपकाळ मात्र या मोर्चाला जाणार नाही।
सत्याचा मोर्चा यामध्ये बाळासाहेब थोरात आणि वडेट्टीवार सहभागी होणार आहेत. मात्र हर्षवर्धन सपकाळ मात्र या मोर्चाला जाणार नाहीत. पूर्वनियोजित कार्यक्रम असल्यामुळे सपकाळ या मोर्चाला जाणार नाहीत. याआधी देखील निवडणूक आयोगाला शिष्टमंडळ भेटायला गेलं तिथे उद्धव ठाकरे असतील आणि काँग्रेसचे नेते मंडळी जे आहेत ते उपस्थित राहणार आहेत. परंतु आता एक महत्त्वाची अपडेट हाती येते की काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष असलेले हर्षवर्धन सकपाळ मात्र या सगळ्या सत्याच्या मोर्चासाठी उपस्थित राहणार नाही आहेत. ते त्यांच्या पक्षाच्या त्यांचा पक्षाचा कार्यक्रम आहे त्याकरता ते त्या ठिकाणी जाणार असल्याची माहिती जी आहे ती या आपल्यापर्यंत पोहोचताना पाहायला मिळत आहेत. परंतु या संपूर्ण सत्याच्या मोर्चासाठी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते असलेले बाळासाहेब थोरात आणि त्याचसोबतच विजय वडेट्टीवार जे आहेत ते उपस्थित राहणार असल्याची माहिती जी आहे ती आता मिळताना पाहायला मिळते. खरं तर गेल्या अनेक दिवसांपासून सत्याच्या मोर्चाची तयारी जी आहे ती मविया आणि मनसेचे नेते जे आहेत ते सातत्याने करताना पाहायला मिळतात. परंतु या सगळ्या पत्रकार परिषदा असतील किंवा या सगळ्या मोर्चाच्या पूर्वतयारीच्या बैठकांमध्ये काँग्रेसचे वरिष्ठ नेते असलेले काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ यांची मात्र दांडी जी आहे ती सातत्याने पाहायला मिळते. कारण की उद्धव ठाकरे, राज ठाकरे, शरद पवार, जितेंद्र आव्हाड किंवा जयंत पाटील हे नेते मंडळी जे आहेत ते वारंवार या सगळ्या मुद्द्यांवरतून मतचोरीच्या मुद्द्यांवरतून किंवा या सगळ्या सत्याच्या मोर्चाच्या संदर्भात भेटताना पाहायला मिळतात. परंतु काँग्रेसचं प्रदेशचं नेतृत्व जे आहे हर्षवर्धन सकपाळ ते मात्र या संपूर्ण बैठकींमध्ये का सामील होत आहे असा सगळा प्रश्नचिन्ह जो आहे तो या निमित्ताने उपस्थित होताना पाहायला मिळत होता. कारण की काँग्रेस कुठेतरी मनसेसोबत जर गेली तर त्याचा फटका जो आहे तो त्यांना बिहारच्या निवडणुकांमध्ये किंवा इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये बसू शकतो. त्यामुळे काँग्रेसचे जे प्रदेशाध्यक्ष आहेत हर्षवर्धन सकपाळ हे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याबरोबर एकत्रित व्यासपीठावरती येणं ते टाळत आहेत का असा सवाल नक्कीच.